लोकांना आनंद देत आहे, ते 2 तास लोक सगळे आपली दुःख विसरतात की नाही. बरोबर. तुम्ही सेवाच करताय लोकांची. प्रत्येकजण शेवटी घरी जाऊन आपापल्या आयुष्यात त्यांचे दुःख, त्यांचे प्रश्न ते काही सुटत नसतात. काही वेळाकरता तुम्ही त्यांना आनंद देता. तो जो आनंद आहे तो आपल्या हातच असतो, तो आपल्याला फक्त टॅप करायचा असतो. आणि त्यांच्या सहवासात तुम्ही आलात ना की तुम्हाला सतत ज्याला आपण ब्लिस म्हणतो किंवा आनंद म्हणतो त्याची अनुभूती येत राहते. आणि मग जगाकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन बदलतो. अँड दॅट इज व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन किंवा परिवर्तन. परिस्थिती तीच राहते. हां ठीक आहे, आपण ॲक्सेप्ट करतो. वी ॲक्सेप्ट पीपल, वी ॲक्सेप्ट सिच्युएशन्स. वा वा, मला खूप छान वाटलं. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचाच होता. कारण मला असं वाटतं की तुमचं काय, माझं काय, प्रत्येकाच्या आयुष्यात थोडंफार वर खाली होत असतं. इमोशनल राईडच आहेत काही. आमचे पण गुरुजी आहेत, एक महेंद्र त्रिवेदी, डिवाइन कनेक्शन. बरोबर, ते माझ्या पॉडकास्टवर सांगितलं होतं त्यांनी. बरोबर. आम्ही त्यांचे फॉलोअर आहोत आणि आयुष्यात आमूलाग्र बदल घडला आहे. आमूलाग्र बदल. गुरु लागतो तुम्हाला आयुष्याला दिशा देण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी गुरु लागतो. आणि आनंदी आहे मी खूप त्यांच्यामुळे. एक्झॅक्टली. आणि तो आनंद ना कळतो. आपण ब्लेस्ड आहोत ना हे. आणि ती लोक कनेक्टेड होतात, कनेक्ट होत जातात लोक. आमचं एकच आहे गुरुजी. मला माहिती आहे, कारण तेव्हा ते बोलले होते मला. आणि सांगू का की असं आपण काही सांगायला जात नाही, आपण बाहेरून तेच दिसतो, आपण त्याच गाड्यांमधून फिरतो, तेच तिथेच राहतो, पण आतमधून जो बदल घडत जातो ना त्यासाठी गुरुची आवश्यकता असते. तुम्ही मगाशी मस्त म्हणालात की आतून ते बदलत जातं काहीतरी. ते फुलासारखं आहे, सुगंध आतच दडलेला असतो, तो फक्त ते आपल्याला टॅप करायचा असतो. जसं कस्तुरी मृगाला माहीत नसतं कस्तुरी कुठे, फिरतं, त्याला माहीत नसतं की आपल्याच जवळ येते. आणि ती कस्तुरी जो मिळवून देतो त्याचा सुगंध तो गुरु असतो. जी, फार भारी वाटलं मला. मी येईन नक्की कधीतरी. नक्की यात. येस, अगदी. ओके. सो